रामकृष्ण हरी आनंदी लहर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. मंडळी, आपण आज सातारा जिल्ह्यामध्ये असलेले ऐतिहासिक आणि पांडवकालीन मंदिर या मेरुलिंग महादेवाच्या मंदिराच्या कडे आपण जात आहोत. आणि हे मंदिर अतिशय पुरातन असून या मंदिराची उभारणी प्रत्यक्ष पांडवांनी आपल्या हाताने केलेली आहे. या मंदिराकडे जात असताना विहंगम असा सुंदर परिसर आहे. हा रस्ता संपूर्ण नागबुडी वळणाचा असून तीव्र चढ असलेला असा रस्ता आहे. या मंदिराचे हे महाद्वार आहे आणि सुंदर असा तटबंदी आहे. आणि घाटावरून चढत चढत आम्ही या मंदिरामध्ये आता परिसरात आलेले आहोत. या मंदिरात नंदी अतिशय सुंदर असून या नंदीच्या कानामध्ये काही भक्त आपापल्या भावना किंवा इच्छा व्यक्त करतात आणि त्या पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी 1756 मध्ये वसईचा किल्ला जिंकण्यासाठी जेव्हा जात होते तेव्हा अश्वरोहण गेले आणि जिंकल्यानंतर या ठिकाणी त्यांनी होम हवन करण्यासाठी 12 मन तीळ, तूप, तांदूळ, 4 तोळे केसर अशा प्रकारे आणून इथे 9 मनाचा घंटा बांधलेला आहे. त्या घंटाचा नाद त्यांनी या ठिकाणी केला. पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, आज आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं मेरुलिंग पांडवकालीन मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये आम्ही आज आलेलो आहे. संत गजानन महाराजांच्या पादुका, या पादुकांचं दर्शन सोहळा सातारा जात असताना मध्ये आम्ही सायगाव या ठिकाणी रात्रीला मुक्कामी होतो. आणि आता आम्हाला जायचं आहे. त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी इथे आलेले आहोत. तर इथले जे पुजारी आहेत या मंदिराचे, त्यांच्याकडून आपल्याला आता माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर महाराज, आपण या मंदिराचे देवस्थानचे पुजारी आहात. तर सर्वप्रथम आपला परिचय सांगा. माझं नाव आहे ज्ञानेश्वर दत्तात्रय साखरे, मुक्काम मेरुलिंग, पोस्ट मोरगर, तालुका जावली, जिल्हा सातारा. तर महाराज, या मंदिराबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. पांडवकालीन हे मंदिर आहे. तर पांडव या ठिकाणी वास्तव्याला होते का? पांडव ज्यावेळेला सज्जनगडवरनं पंचवटीला चालले होते त्यावेळेला त्यांना एक दृष्टांत झाल्यानंतर ते इथं आले. आपल्या सोळपाणीच्या साईडला एक गणपतीचं मंदिर बांधलं आणि नंतर ते या ठिकाणी येऊन ही जागा खोदल्यानंतर इथं त्यांना 7 मुख्य रुद्राक्ष असं सापडला. त्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधले. एका रात्रीमध्ये मंदिर बांधलेले. एका रात्रीमध्ये? हा, बर. आणि ही बाहेरचे पवळी, ब्रुंज, खाली तळ हे सगळं त्यांनीच केलेलं आहे. आणि ज्यावेळेला इथून गेले तर आपले एक रस्त्यावरती गवळण म्हणून आहे. त्या गवळणीवरती त्यांनी जाण्याची एक आठवण ठेवली की मोठाल्या शाळा एकावर एक ठेवून अशी ती उतरंड बनवली होती त्या ठिकाणी. आणि तिथून ते वाईच्या पांडवनगरीत गेले. पांडवनगरीमध्ये सुद्धा त्यांनी एक त्यांची आठवण तिथं मंदिराची ठेवून गेले पंचवटीला. असं आहे. आणि हे मंदिर द्वापार युगामध्ये कृष्णावतार त्यावेळेला नाशिक का? पंचवटी नाशिक तिकडे गेले ते. आणि त्यानंतर हे जे आहे द्वापार युगामध्ये बघा कृष्णावतार त्यावेळेला हे मंदिर पांडवांनी बांधलेलं आहे. त्यानंतर संभाजी महाराज या ठिकाणी पूर्ण हे बाहेर मोकळे गाभारे आहेत, असेच गाभारे होते. मध्ये वांढर पक्षी विष्ठा पडायची देवाच्या अंगावरती. त्यावेळेला शिवाजी महाराज इकडे आले होते. त्यांनी या पिंडीवर असा कचरा वगैरे बघितला, त्यांना ते बरं वाटलं नाही. त्यांनी मग ह्या ठिकाणी हे मंडप केलेला आहे. त्यावेळेला संभाजी महाराज 13 वर्षाचे होते. ह्याचा इतिहास लिहिलेला संपूर्ण आपला ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीचे त्या देवस्थान ट्रस्टीमध्ये आहे. त्याचा ब्राह्मण आपल्याला देत नाही, तुझं भाग आलं हे. ते मोडी लिपीतला आपल्याला कळणार पण नाही त्यावेळेचा. तर असा इथला इतिहास आहे. हे जागृत देवस्थान आहे.
त्याला 7 मुख आहेत. 7ही मुखातून कंटिन्यूट पाणी चालू असतं. सातमुख कुठले आहेत? 7 मुख आता तुम्हाला दाखवतो. बरोबर. 1 हा 2 3 4 हो 5 6 आणि ह्या साईडला एक आहे 7. तर हे 7ही होल मधून कंटिन्यूट पाणी चालू असतं. बघा जागृत देवस्थान आहे. एवढ्या उंच शिखरावर हे मंदिर आणि हे शिवलिंग असताना मंडळी, या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं आहे की या 7ही मुख जे आहेत, या 7ही मुखामधून सतत आणि पाणी वाहत राहते. जलप्रवाह हा सतत चालत राहतो. तर अशा प्रकारे हे फार मोठं साक्षात्कारी असं शिवलिंग आहे. आणि या शिवलिंगाबद्दल आपण येथील पुजारी तर यांच्याबद्दल आपण माहिती ऐकलेली आहे. मंडळी, आपणास ही माहिती आणि या शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपणास काय वाटते आम्हाला निश्चित प्रतिक्रिया द्या. आनंदी लहर या यूट्यूब चॅनलवर आपण सक्रिय आहात आणि आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपणास ही माहिती आवडल्यास निश्चित आपण शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. नमः पार्वती पटेल. तर महाराजजी, ह्या ज्या मूर्ती आहेत या मूर्त्याबद्दल आपल्याला सांगाल? हे मूर्ती जे आहे ते शंकर आणि पार्वती. बर. हा. आणि ह्या शंकराच्या बाजूला जे छोटीशी मूर्ती जी आहे हा ती त्या शंकराची बहीण आहे, हा गाठाई म्हणून. बर बर. हा. आणि तिचं मंदिर ह्याच्यामध्ये आहे, कास बामनोली पठार या ठिकाणी घाटवान म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी या देवीचं मंदिर आहे. बर. तर महाराज, या गाठाई देवीबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. ही देवी शंकराची बहीण आहे. ही देवी जी आहे ती गाठाई म्हणून आहे, त्या देवाची बहीण आहे. तिचं मंदिर कास बामनोली पठार बर. या ठिकाणी घाटवान म्हणून गाव आहे. वर्षातून ह्या गावची लोक बी त्या यात्रेला जावं लागतं कंपल्सरी सर्वांना. अशा पद्धतीची ती देवीचं ठिकाण आहे. बरोबर. आणि हे पूर्ण सयाजीकडे आहेत संपूर्ण. आता हा संपूर्ण दिसणारा हा वैराटगड समोरचा. वैराटगड. वैराटगड. त्यानंतर पाचगणी, महाबळेश्वर असं परिसर आहे. बर. आणि समोर आपला नॅशनल हायवे, हा पुन्हा नॅशनल हायवे. बर. हा. तर आणि फार पुरातन काळचे पुरातन काळचं मंदिर आहे. या ठिकाणी चैत्र शुद्ध एकादशीला मोठी यात्रा भरत असून चैत्र शुद्ध एकादशीला शंकर पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. आपणास ही माहिती कशी वाटली त्याबद्दल आम्हाला प्रतिक्रिया द्या आणि आमचे आनंदी लहर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जय गजानन.